वसई विरारसह पालघर जिल्ह्याला आज हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे आणि त्यामुळं रात्रभर पडलेल्या संततधार पावसामुळे विवा कॉलेजचा रस्ता जो आहे हा सकाळीच पाण्याखाली गेलेला आहे आणि मी आता त्याच विवा कॉलेज रस्त्यावरती आहे। आपण जर बघितलात तर हा मुख्य रस्ता आहे स्टेशन कडून विवा कॉलेजकडे येणारा आणि या रस्त्यावरती जवळपास या ठिकाणी 2 ते 2.5 फुटाच्या वर पाणी जे आहे हे रस्त्यावर साचलेलं आहे। आपण जर बघितलात तर सध्या जे कामावर जाणारा जो चाकरमान्या वर्ग आहे हा यांना याच पाण्यामधून मार्ग काढत जे आहे हे कामावरती जावं लागत आहे। सध्या वसई विरार नालासोपाऱ्यामधले जे मुख्य रस्ते जे आहेत हे सकल भागातल्या रस्त्यावरती पाणी जरी साचलेलं असलं तरी मुख्य रस्ते मात्र मोकळे आहेत। या ठिकाणी मागच्या अतिवृष्टीमध्ये वसई आणि नालासोपाऱ्यामध्ये या ठिकाणी ट्रॅकवरती पाणी आलं असल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती। मात्र सध्या तरी कुठेही रेल्वे ट्रॅकवर पाणी आलं नसल्यामुळे विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या लोकल जे आहेत ह्या सुरळीत सुरू आहेत। काही लोकल जे आहेत हे 5 ते 10 मिनिटांना उशिराने धावत आहेत। सध्या आज दिवसभरासाठी येलो अलर्ट असताना सुद्धा जर पावसाने जर जोर या ठिकाणी अशाच पद्धतीने जर वाढवला तर निश्चित त्यानंतर मात्र मुख्य रस्ते आणि आजूबाजूचा सकल भागातला जो परिसर आहे हा पाण्याखाली जाऊन या ठिकाणच्या नागरिकांचं जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे। सध्या तरी सकाळच्या वेळेमध्ये पावसाने संततधार सुरू झालेली आहे आणि आभाळ हे पूर्णपणे भरून आलेलं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।